मंडळी, अहंकार हा प्रत्येकामधला असलेला सर्वात मोठा शत्रू आहे आणि तो प्रत्येकाच्या मनामध्ये वसलेला असतो. लोकांनी आपल्याला भगवंत समजणे म्हणजे आपले कार्य जीवनात योग्य मार्गावर आहे असं समजायला हरकत नाहीये. पण जर आपण स्वतःला भगवंत मानत असू म्हणजेच याचाच अर्थ असा की आपला अहंकार आपल्यावर कुरघोडी करतोय हे समजून घ्यायला हरकत नाही. पण म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, तसंच होतंय सध्या हे या हिरण्यकश्यपूचं. मात्र आता या गोष्टीमध्ये पुढे काय होईल हेच आपल्या सर्वांना बघायचंय. महाराज हिरण्यकशिपूंचा विजय असो! महाराज हिरण्यकशिपूंचा विजय असो! महाराज हिरण्यकशिपूंचा विजय असो! महाराज हिरण्यकशिपूंचा विजय असो! देवेंद्र, बघ, डोळे उघडून बघ, त्रिकालाबाधे सत्य आहे हे. अरे पण तू कसला देवेंद्र? हा? अरे तू तर आमचा बंदी आहेस, बंदी. आम्ही आमच्या मृत्यूवर नियंत्रण मिळवलेलं आहे. आम्ही तुम्हा देवलोकांच्या देवनगरीवर विजय प्राप्त केलेला आहे. मग देवनगरीचा राजा कोण? महाराज हिरण्यकशिपू नाही, महाराज नाही. अरे आपण या देवनगरीवर विजय प्राप्त केला आहे. मग या देवनगरीचा भगवान कोण? भगवान हिरण्यकशिपूंचा विजय असो! भगवान हिरण्यकशिपूंचा नारायण नारायण. कोण आहे? आमच्या आज्ञेचं उल्लंघन कोण करतो आहे? प्राण प्रिय नाहीत का त्याला? हा? मुनिवर, आपण दैत्यराज, आपण कितीही निर्बंध घातले तरी मला माझ्या आराध्यांचं नामस्मरण करणे वाचून कोणीही थांबवू शकत नाही. माझा तिन्ही लोकी लीलया संचार असतो राजन. काल या सिंहासनावर मी इंद्रदेवास पाहिले होते. आज आपण दिसताय. आज, आत्ता आणि या पुढेही आजन्म या सिंहासनावर आम्हीच विराजमान असू. परंतु मुनिवर, आपण इथे येण्याचं प्रयोजन समजलं नाही आम्हाला. कारणच तसे होते. एका होऊ घातलेल्या पित्यास त्याच्या पत्नीने कुणास जन्म दिला आहे आणि त्यांची प्रकृती कशी आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? ज्या मातेच्या ओढीने तुम्ही इथे आलात त्या कयाधू माता आज इथे नाहीत. कदाचित सत्तेच्या मोहापायी आपलं दुर्लक्ष झालं असेल. नाही मुनिवर, नाही. कुठे आहे आमची कयाधू? महाराज, कयाधू मातेने एका अत्यंत तेजस्वी अशा पुत्राला जन्म दिला आहे आणि हा पुत्र अतिशय प्रतिभावान ठरेल यात शंका नाही. मुनिवर, या वार्तेने आम्ही अतीव प्रसन्न झालो आहोत. नारायण नारायण. महाराज, पुत्राचा पायगुण तो काय म्हणावा. त्याच्या आगमनाची नुसती वार्ता ऐकताच आपण सिंहासनावरून उतरते झालात. मुनिवर, आम्ही अधीर झालो आहोत. आम्हाला तिला आणि आमच्या पुत्राला भेटायचे आहे. शांत व्हा, शांत व्हा महाराज, शांत व्हा. माता कयाधू आणि तुमचा पुत्र सुरक्षित आहे. सर्व काही क्षेमकल्याण आहे. राज्यातील अघटित घटनांचा त्यांच्यावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून मीच त्यांना नेलं होतं. मुनिवर, आपले थोर उपकार झाले. परंतु चला, आपण सत्वर जाऊया, त्यांना भेटूया. चला मुनिवर, चला. नारायण नारायण. मुनिवर, महाराणी कयाधू आमची धर्मपत्नी असून देखील तिच्या या अवस्थेत आम्ही तिच्या सोबत राहू शकलो नव्हतो.
पण तुम्ही मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. तुमचे हे उपकार आम्ही कसे फेडू? अहो, उपकार कसले महाराज, ही तर आमची जबाबदारी होती. चलूया. या या. माते, पहा बरं आपल्याला भेटायला कोण आलं आहे. महाराज महाराणी कयाधू. वंदन. देवलोकावर विजय संपादन केल्यानंतर जितका आनंद झाला होता त्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त आनंद झाला आहे. आपला अंश या सृष्टीत जन्माला यावा याहून दुसरं सुख ते काय. महाराज, माझ्या माहितीनुसार हा आपला द्वितीय पुत्र होय ना? होय मुनिवर, अल्हाद हा आमचा ज्येष्ठ पुत्र. दैत्यकुलाच्या उद्धारासाठी आम्ही त्याला आमच्या भगिनीकडे म्हणजेच होलिकेकडे सुपूर्त केला. महाराणी कयाधूचा हा माता म्हणून सर्वात मोठा त्याग. स्वतःचं अपत्य आमच्या भगिनीकडे सोपवलं आणि आता आज या घडीला दैत्यकुळाला नवा राजपुत्र दिला. महाराज, अर्धांगिनी म्हणून हे माझं कर्तव्यच आहे. परंतु माझं एक मागणं आहे महाराज. बोला महाराणी, आज तुमच्या मनात जे असेल ते मागा. आपल्या पहिल्या पुत्राचं नाव आल्हाद आहे, त्यामुळे याचं नाव प्रल्हाद ठेवावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. प्रल्हाद, किती समर्पक असं नाव आहे. अतिसुंदर. हो, आम्हालाही खूप आवडलं हे नाव. आम्ही आज खूप प्रसन्न आहोत. तुमच्या मनात जी इच्छा असेल ती मागा तुम्ही. मला काहीही नको महाराज, या मातृत्वानेच मी सुखावले आहे. फक्त या प्रल्हादापासून या मातेला दूर करू नये एवढी एकच या भगवंताकडे प्रार्थना आहे. प्रार्थना? आणि ते भगवंताकडे? अहो, कोण भगवंत? तो तर तुमच्या शेजारीच उभा आहे. आम्ही आहोत साक्षात भगवान हिरण्यकश्यपू. नारायण नारायण. लक्ष्मी देवी, काय झाले? आपण इतक्या व्यथित का आहात? नाथ, माझं ही चिंता सतावते आहे की तुम्ही इतके स्वस्त कसे आहात. त्या पृथ्वी तलावर कयाधूच्या पुत्रासोबत काय होऊ शकते याची कल्पना का नाही आहे तुम्हाला? देवी, ज्या पुत्राच्या नशिबी आपल्या हातून जन्म घेण्याचं पुण्य असेल त्याचे भविष्य उज्ज्वलच असेल यात शंकाच नाही. परंतु वस्तुस्थिती काहीतरी विपरीत आहे नाथ. त्याचे पिता हिरण्यकश्यपू, ज्यांनी आपले नाव घेणाऱ्या प्रत्येकास मृत्यूदंड देण्याची शिक्षा ठरवली आहे. आणि त्याचा पुत्र प्रल्हाद गर्भाशयात असल्यापासूनच आपल्या नामाचा जप सुरू केला आहे. त्या दैत्याचा असलेला आपल्याबद्दल क्रोध त्याच्या पित्यावर देखील मात करेल. आणि त्या प्रल्हादचं काहीतरी बरं वाईट होऊन बसेल अशी भीती वाटत आहे मला. देवी लक्ष्मी, शांत व्हा. प्राक्तनापुढे सर्व जीव सारखेच. जर त्याचे प्राक्तन असे सांगत असेल की तो आमचा परमभक्त होईल तर तसेच होईल. परंतु त्यासाठी त्याला अतिशय कठोर अशा परीक्षेस सामोरं जावं लागेल. स्वामी, अहो तो किती लहान जीव आहे आणि त्याची परीक्षा. नाही देवी, बेफाम वादळातून जो नौका सुखरूप वल्लवतो तोच खरा नावाडी. त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जातो. आणि आमचा परमभक्त जर का व्हायचे असेल तर प्रल्हादास परीक्षा द्यावीच लागेल. खूप शुभ मुहूर्तावर याचा जन्म झाला आहे. प्रल्हादाचा जन्म झाला आणि सगळीकडे शुभवार्ताच पसरू लागल्या. आम्ही मृत्यूवर विजय संपादन केला,
स्वर्गलोकावर स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित केलं आणि आम्ही भगवान हिरण्यकश्यपू झालो. इतकं सगळं घडलं ते केवळ या प्रल्हादाच्या पायगुणामुळेच. माते, महाराज, काय हे दुष्कृत्य? आपण स्वतःवर ताबा ठेवायला हवा. धन्यवाद. आम्ही आत्ता जे ऐकलं त्यानंतर तुम्ही आम्हास हे सांगत आहात? नाही, कदापि शक्य नाही. महाराणी, तुमच्या मातृत्वाची आम्हास किंमत आहे, परंतु आमच्या दैत्य कुलापेक्षा अधिक नाही. म्हणजे तुम्हाला काय सुचवायचं आहे महाराज? त्याने त्या विष्णूचे नाव घेतलेले आम्ही ऐकले. त्याची प्रथम चूक होती म्हणून क्षमा करतो आहोत. पुन्हा भविष्यात असे घडले तर त्या चुकीला क्षमा केली जाणार नाही. जितक्या त्वरेने शक्य होईल तितक्या त्वरेने त्याच्या स्मृतीतून त्या विष्णूचे नाव पुसून टाका. पुन्हा असे घडले तर त्याचे परिणाम खूप वेगळे होतील. त्याच्या स्मृतीमध्ये भगवान एकच असले पाहिजेत, भगवान हिरण्यकश्यपू, बाकी कोणीही नाही. अन्यथा त्याचे नाव या सृष्टीमधून पुसून टाकले जाईल. लक्षात ठेवा. नारायण नारायण. प्रल्हाद, फळं आणले तुझ्यासाठी. प्रल्हाद, 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 बाळ प्रल्हाद, प्रल्हाद. दासी, कुठे होतात तुम्ही? तुम्ही माझ्या प्रल्हादाला पाहिलेत का? कुठे आहे तो? मी त्याला सर्वत्र शोधले, परंतु तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून होतात ना? मग तुम्हाला न सांगता कुठे गेला तो? महाराणी, शांत व्हा. ज्यासाठी आपण व्याकुळ झाला आहात तो आपला पुत्र प्रल्हाद सुरक्षित आहे. चला इकडे. ते पहा, पुत्र प्रल्हाद, तुला शोधण्यासाठी पृथ्वी प्रदक्षिणारे घातली मी आणि तू येथे आहेस. चल, तुझ्यासाठी फळे आणली. अगं बाई, काय झालं महाराणी? ह्याचे शरीर इतके तप्त जणू विस्तवा स्पर्श व्हावा. प्रल्हादा, काय झाले रे तुला? नारायण नारायण. प्रणाम मुनिवर. मुनिवर. माते, अशा अविचल होऊ नका. तुम्हाला आपल्या पुत्राचा अभिमान वाटायला हवा. हा साधा उष्मा नव्हे, ही योगविद्येची ऊर्जा आहे. इतक्या कमी वयात माझ्याकडून शिकलेल्या योगविद्येचा त्यानं अत्यंत बारकाईनं अभ्यास केलेला आहे. हे त्याच्या ज्ञानाचं तेज आहे. नारायण नारायण. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रणाम मुनिवर. प्रणाम माते. नारायण नारायण.
शुभम भवतु, यशस्वी भव. प्रल्हादा, इतक्या छोट्या वयात इतक्या कमी वेळात तू अग्निग्रहण विद्येवर जे प्रावीण्य मिळवलेलं आहेस त्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. होय पुत्र, तुझा आम्हाला अभिमान आहेच, परंतु तुला किती वेळा बजावले आहे की श्री विष्णूंचे नामस्मरण करायचं नाही म्हणून. तुझे पिता असुरराज हिरण्यकश्यपू यांना ते आवडत नाही. त्याने त्या विष्णूचे नाव घेतलेले आम्ही ऐकले. त्याची प्रथम चूक होती म्हणून क्षमा करतो आहोत. पुन्हा भविष्यात असे घडले तर त्या चुकीला क्षमा केली जाणार नाही. माते 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 कुठे गुंगे झाली माते? सर्व माता आपल्या पुत्रास सांगतात की देवाचे नाव घ्यावे, पण तू तर त्यांच्या विपरीत सांगत आहेस, असे का? प्रल्हादा, तुझ्या मातेच्या शिकवणुकीचा तू चुकीचा अर्थ काढू नकोस. तुला ज्ञात नाही, पण तुझ्या पिताश्रींनी असुरराज हिरण्यकश्यपूंनी विष्णू भगवंतांचं नाव घ्यायला पूर्णपणे नकार दिलाय. उलट तसे करणाऱ्यास मृत्यूदंडाची शिक्षा देखील ठोठवलीये. तुझ्या काळजीपोटीच तुझी माता तुला असं सांगते. काळजी? तरी का आपल्या पिताश्रीपासून? ते कशाला बरे? आणि ज्या गोष्टीची उत्तर आपल्या हाती नाही ते देवावर सोडावे. तो निश्चित आपली मदत करतो, हो ना मुनीवर? नारायण नारायण. महाराणी कयाधू, प्रणाम. आम्हास दैत्यराज हिरण्यकश्यपू यांनी पाठवले आहे. बोला, काय आदेश आहे महाराजांचा? भगवान हिरण्यकश्यपू यांनी आपणास व पुत्र प्रल्हाद यांना राजमहाली येण्याची आज्ञा केली आहे व त्याकरिता आम्हास या ठिकाणी पाचारण केलं आहे. माते, ही तर सुवार्ता आहे. अखेर पिताश्रींना पुत्राची आठवण झाली तर. नारायण नारायण. मुनीवर, मला मात्र ही संकटाची चाहूल वाटते आहे. महाराजांना विष्णू नामस्मरणाचा तिटकारा आहे आणि इकडे प्रल्हादाने मात्र स्वतःच श्री विष्णूस जणू काही वाहून घेतले आहे. असे असताना तो महाराजांच्या सान्निध्यात असेल तर तो त्याच्या जीवास धोका ठरू नये. माते, एक माता म्हणून आपला प्रल्हादावर जितका अधिकार आहे, जितकं प्रेम आहे, तितकाच अधिकार आणि प्रेम महाराज हिरण्यकश्यपूंचं आपल्या पुत्रावर आहे. ते आपण नाकारू शकत नाही. तेव्हा अकारण चिंता करण्याऐवजी भगवंतावर विश्वास ठेवा आणि त्याचं नामस्मरण करा. हो माते, आपली भक्ती मनोभावी केली असेल तर भगवान श्री विष्णू योग्य वेळी चमत्कार देखील घडवतील. मला पिताश्रींना भेटायचं आहे. एक पुत्र म्हणून कर्तव्य निभवायचे आहे. मुनीवर, माझे मन काही तिकडे रमायचे नाही. इकडे माहेरी लाभणारा मायेचा सहवास आणि आपुलकी सोडून सासरी जाणे जीवावर येते आहे. माते, माझ्या पर्णकुटीची तुलना आपण राजमहालाशी करू नये. नाही मुनीवर, जन्मोजन्मीचे उपकार आहेत तुमचे माझ्यावर. तुम्ही माझ्या पुत्रावर केलेले संस्कार ते केवळ अमूल्य आहेत. प्रल्हादा, चला आपण मुनींचे आशीर्वाद घ्यायला हवेत. शुभम भवतु. कसलीही चिंता न करता पुढे चालत राहा. भगवंतावर विश्वास ठेवा. नारायण नारायण. नारायण नारायण. मंडळी नमस्कार. हिरण्यकश्यपूसाठी म्हणून हा जो त्याचा पुत्र प्रल्हाद आहे ना, तो असं समजा की घरचा भेदीच बनायला लागला होता. आपण भगवान आहोत आणि सर्वांनी आपलीच भक्ती करावी असा अट्टाहास हिरण्यकश्यपूचा होता. पण त्याला हे कळत नाही मंडळी.
भक्ती ही आतून यायला हवी आहे. कळीचं रूपांतर फुलामध्ये आतल्या भक्तीने आणि मायेने होत असतं. त्या कळीच्या पाकळ्या केवळ शक्तीच्या माध्यमातून फुलात रूपांतर होत नाही. हे समजण्यासाठी मात्र त्या हिरण्यकश्यपूचा तो अहंकार आडवा येत होता सारखा. पाहूया आता त्याचा हाच अहंकार त्याला कुठे घेऊन जातोय ते. हे बघूया आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.